हाय गाईज, आमच्या मलंगीर परिसरातले लाडके नेते महेश दादा गायकवाड यांनी कल्याण महोत्सव आयोजित केलं. आता उद्यापासून चालू होईल. ते 20 डिसेंबर ते 28 डिसेंबरपर्यंत आणि 26 तारखेला तिथे आम्हाला कॉम्पिटिशन ठेवलं आहे त्याची बँडचा. तर एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनला आम्ही कधीच बसलो नाही. आम्ही दिवा महोत्सवला बसलेलो आहे, पूजेला 1-2 ठिकाणी बसलो आहे. आता ते एवढं मोठं कॉम्पिटिशन बोललं तर जरा 35 मुलं आम्ही प्रॅक्टिस चालू आहे. कधी 12:30, 1:30, 2 पण वाजता आम्हाला जाम म्हणजे मेहनत चालली पोरांची. मास्टर पण येतात. तर 3 गाणी बसवले ना आम्ही. आता मी झाले लवकर तर सामान काढले. ते लहान मुलं खेळतात दिसेन. आमचं प्रॅक्टिसचं मैदान. उद्या आम्हाला ऑर्डर आहे वापस. परवा पण ऑर्डर आहे आम्हाला. आता इथं खाली थोडे घसाचे बाकी आहेत. बाकी गाणी बिनी चकाचक झाल्या. तर कॉम्पिटिशन लावले थोडी भीतीच ना, एवढं मोठं कॉम्पिटिशन बोललं तर. आता मुलं येतील थोड्या टायमान. लाजला काहीच पडला बघा, मस्त दणकेत पडला. पाणी आणायला रोज मदत करता म्हणा. बघ किती लाजतं. रोज पाणी आणायला मदत करता म्हणा. गाईज भाऊजी आला आणि ते निखिल पण आले. आता असते ते पोरं येतील. तरी पण नाही ना करून रोज 7ला बोलतात, पण 8 वाजता नाही ना. बाकी सगळीकडून पोरं येतात ना इकडून तिकडून. खूप साईडची बरीच आता काही तर काहीतरी टाकलं कोणतरी मेलला, वास येतं जाम. आम्ही 3 गाणी बसवल्या. एक गणेश वंदना, एक पडदा ना हवाबाई हे बसवले. म्हणजे आता थोडे घसाचेच बाकी आहेत. तर मास्टर लोक येतील. काही सूरज मास्टर पाणी मारायला घेतले. तेव्हा सगळं ते प्रॅक्टिस करणार. जे ग्रीस कोणचं बसलं नाही त्यांचं पार्टी आहे. तुम्ही ड्रम खोलली दिवशी ग्रीस लावल्यावर मयूर शेटून आले. आता येतील असे बरोबर सर्व. आणि प्रॅक्टिस जोरात चालू आहे. थोडे दिवस राहिले. काही ड्रम बीम लावलं, ते ग्रीस लावलं चाव्याना. हे बघा, या 5 माझी स्टिक लपवायची जागा आहे बघा. इथे मी स्टिक लपून ठेवतो. कारण पोरा कशी लगे तुटल्याला चोरून घेतात एकमेकाच्या स्टिक. हो हे यायला ते म्हणला. काही सर्व पोरं आले. थोडी बाकी आहेत. तेव्हा कुठाकुठी चालू आहे. कॉम्पिटिशनची तयारी चालली. बरं स्टँड तुटलेलं, इन्स्ट्रुमेंट आमचं फुटलेलं ते रिपेअर करायचं. काही गोष्टी थोड्या कमी होत्या. इथून कांगो आणले. इथं छोट्या गेलं त्यांना तिथं स्टँड बनवायला चालले. मी आज ऑर्डर पण आम्हाला मानेरीला, नेवाली पाडायचे मानेरीला साखरपुरा स्टँड बनवायला चालले रिपेअरला. तर वेल्डिंग करून आणलं का मग बघू आता काय फुटले ना, मग तयारी करायला लागेल. ऑफिस गाईज स्टँड बनवायला गेलो पण सगळ्या ठिकाणी दुकानं बंद वेल्डरची. आलो एक ठिकाणी चालू होता, लाईट गेली. याचं दिवस जरा पण मोतीचं हे बघा. आणले आम्ही रिंगा तशात, पण दुकानच बंद आहेत. मग एक ठिकाणी लाईट गेली. तर त्या डायरेक्ट रेडीमेड आपल्याला 3. आता बघू उद्या कसं. आता जातं जरा अर्धा घंटा झोपतात, तयारी करताना येतो. काहीच प्रॅक्टिसचा लास्टचा दिवस आज. सगळे सामानाची ट्युनिंग लावायला घेतले, शटिंग लावायला घेतले.
तिथे बसतं नोटेशन वर काही काही भावेचा वाढदिवस आज लास्ट एकदम एन्जॉय केलं. गाईनी 40 वडापाव आणले होते करून आणि शिंगा आणलेल्या 3-4 किलो. हे आता हे बघ सगळी खाऊन ऊन दे ए बड्डे बॉय धाम. एकदम धमाकेदार बड्डे बॉय कॅडबरी त्याने झाल्या कुणी खावले पण नाही बाई. तो एकदम आवडल्यासारखं खेळ होता भाई. आज जरा जास्त टेन्शन मध्ये सगळी कारण उद्याचा आधी यानं विचार करण्यान कारण प्रत्येक शिरांनी तर यादव इकडे तिकडे छोट्या गोष्टींना राग येते ना. उद्याचं टेन्शन आहे ना. सगळ्यात कूल भाई म्हणणं भाई म्हणण्या सुरू आहे. सगळ्यात कूल भाई त्याला लेण्याचं टेन्शनच नाही एकदम कूल. आज होता आमच्या भावेश दादाचा वाढदिवस. त्यांच्यासाठी एक बोल ना गाणं बोल बोल बोल. गाण्याला नवाजलं नाही गाण्याला नवाजलं देवाली गावाची हाक ना भावेश दादाचे बड्डेचा कापा दादाचे बड्डेचा कापा केक. हॅपी बर्थडे भावेश. गाई आज थोड्याच वेळा निघू आम्ही. ते आमच्या बँडचं बोर्ड सजवायला घेतले आम्ही. ते आमचं आता कारण 2-3 दिवसापासून मेहनत आमची भाई ब्लॉकची माझी. काय फुलं बिलं सजवायला घेतले. स्पेशल कारागीर बनवले आम्ही नेवाली पाड्यावल्या. कारागीर टोटला फुले इकडे बघ. ए कारागीर कारागीर गाई 2 वेळ गेलो. सिम्बॉलचा नटकारा वेल्डिंग वाले 2 वेळ लाईट गेली ती किस्मत फुटली आमची. तर तशीच वाजवायला लागेल. तेव्हा पोरं आले तिकडे 100 फुटली काय होतं आता. गाईत आता आम्ही निघतो बघा. सुमिता गाव कुठला सुमिता तुमचा. कोपरी शेत भाई बघा किती बँडचा हाऊस आहे माणूस. नितीन कुठं थांबणार रे थांबना. अरे भाई 4-5 दिवस खरं तुला का माहिती आहे रे. हा काय जेव्हा मैदान इथे क्रिकेट खेळतात मुला इथेच आमची प्रॅक्टिस असायची.
दादा किती वाजता येणार आहे? ही सगळ्या एकदम चिरक्या माणूस चिरक्या आमच्या बेड मधला. हे बघ तू चिरक्या माणूस. गाय निघलो आम्ही आता. मास्टर नारळ भरतात सुमितदा. नाही ते कामले जवळ ठेवल्यावर आम्हाला तुरवाच्या पेक्षा तिथे इथं बोर. थांब थांब काय बोलता? हा थांब रे थांब. ए थांब पोरू नको. सगळी हॉटेलवाली गँग आहे. हॉटेलवाली ना सगळी. नाही दादा. अर्धा मिनिट ऑफिसवर ठेवा का? फोटो अर्धा इथे ठेवा. काय बोलायचं ते तुम्हाला जेव्हा बोला आमच्या इरा पिरा जाऊन दे. हा कोणची नजर बिजर नको लागू दे. गणपती बाप्पा मोरया. की जय जय माताजी. जय बजरंग बली. अरे उभाच फुटला. म्हणजे कोणची नजर होती. ठेव अर्धा ठेव तिथं अर्धा ऑफिसवर ठेवते आपल्या. उभाच फुटला. चला चलो स्टार्ट करो. हे एक मार रे. ए पुणे मला एक मार. एक मार एक मार. मास्टर बाबा तो. गणपती बाप्पा. मोरया. गाय इथं पावसाला आम्ही रेसल करतो. इथं आमचा मेन ऑफिस इथं रेसलची जागा आहे. जरा इकडे बघ. काही खरं नाही. आज राडा होणार. सुमितदाच्या हातात सगळं झाली म्हणजे राडा होणार. मग वाजत तू ये ना. काही आता निघालोच आम्ही सर्व मुलं. हार्बीर घातले देवाना. आता नारळ भरायचा एक ठिकाणी. मग आम्ही डायरेक्ट तिथून निघू 100 फुटीवर. तर बघू संध्याकाळी कसा काय. धंदा तो घेतलाच ना पहिले. मी घेतलाच नाही. अरे म्हणजे का झाली आम्ही एंट्री का 4-5 दिवसा पहिले. ना एक ड्रमर बाद झाला ना. वाजू ना म्हणे भाई. टाशावाला जगे कुठे आला. ड्रम
पोचला मोठं करता